श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे गुरुवार. सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन पिवळे वस्त्र परिधान करावे. गुरुवारी सकाळी तुळशी मातेचे पूजन करावे. ओंबट्याचे पण पूजन करावे. हळदीचे लेपन करावे आवश्यक. आज आपण महाराजांचा अभिषेक करणार आहोत. चला तर मी तुम्हाला काही विशेष असे अत्यंत प्रभावी शक्तिशाली उपाय व तोडगे सांगणार आहेत. सकाळी उठून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 11 वेळा म्हणा. दिवसभर सकारात्मकता शक्ती मिळते. किंवा श्री स्वामी समर्थ जप पण म्हटलेला तर चालतो. शुद्ध सेंद्रिय मीठ दारापाशी ठेवून दर गुरुवारी ते बदलत राहा. दृष्टी व घरातील नकारात्मकता ऊर्जा शोषली जाते. श्री गुरुदत्तांचा जप. ओम श्री गुरुदत्ताय नमः 108 वेळा जप रोज करावा. भय, चिंता, काळजी दूर होते. गुरुवारी दत्तगुरूंना साखर, तूप मिसळलेले खीर नैवेद्य द्या. घरात अन्न संपन्नता व लक्ष्मीचा वास होतो आणि लक्ष्मीत स्थिरता राहते. गुरुवारी गाईला गूळ चणा खाऊ घालून जय दत्तगुरू म्हणा. पुण्य संचय व संतान प्राप्तीसाठी लाभदायक उपाय आहे. तुळशीला गंध लावून दत्त दत्त जय दत्त म्हणा 11 वेळा किंवा ओम भगवते वासुदेवाय म्हणा. घरात सात्विक वातावरण निर्माण होते. प्रत्येक खोलीत संध्याकाळी एखाद्या वेळ जय गुरुदत्त म्हणत दिवा लावा किंवा श्री स्वामी समर्थ जप करत लावा. घरातील अंधकारात्मकता शक्ती दूर होते आणि पॉझिटिव्ह वाटते व प्रसन्नता वाटते. घर झाडताना सुद्धा पाण्यात हळद, सेंदा व गुलाब अर्क मिसळा व याने लादी पुसावी. दत्त दत्त म्हणत झाडा. वाईट ऊर्जा नष्ट होतात. श्री गुरुचरित्राचे एक पान दररोज वाचा व भक्ती, श्रद्धा, संयम वाढते. घरात सांडलेल्या अन्नावर अवधूत चिंतन दत्तगुरू म्हणत माफ करा. दोष दूर होतात. लक्ष्मी प्रसन्न होते. गुरुवारी केशर व तुपाचा दिवा दत्तगुरू समोर लावा. मानसिक स्थैर्य व यश मिळते. शंख वाजवताना दत्त दिगंबर म्हणा. दर सकाळी वायू कफ मानसिक त्रास कमी होतो. पौर्णिमेस गुरुदत्त स्तोत्र किंवा गुरु लीलामृत पठण करा. आध्यात्मिक शक्ती जागृत होते व 1 ते 21 चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय वाचावे. गुरुवारी दत्तगुरूंच्या मूर्तीला पिवळा दोरा अर्पण करा. मनोकामना पूर्ण होतात. कर्जमुक्तीसाठी ओम श्री दत्तात्रय नमः 11 माळा जप करा आणि आर्थिक अडचणी दूर होतात. दत्तगुरूंना केवढा अत्तर अर्पण करा. गुरुवारी मनशांती मिळते. केव्हाही अत्तर लावावे. महाराजांना दत्तगुरूंच्या फोटोसमोर पाण्याने भरलेला तांबा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी झाडांना घाला. घरात ऊर्जा संचार होते. दत्तगुरूंची 9 नाणे 1 रुपयाचे नाणे वाहून ते तिजोरीत ठेवा. लक्ष्मी प्राप्ती होते. घरात वाद होत असेल तर एक कोपऱ्यात मिठाची छोटी वाटी ठेवा व दर गुरुवारी बदला. घरात शांतता येते. श्री गुरुचरित्र वाचनात अडथळा येत असल्यास दत्तगुरूंना केवड्याचे फूल अर्पण करा. मन एकाग्र होते. गुरुवारी तूप, मध आणि साखर एकत्र नैवेद्य द्या. ग्रहदोष कमी होतात. गुरुवारी सकाळी कुत्र्याला पोळी गूळ खाऊ घाला. अनिष्ट शक्ती दूर राहतात. सकाळी सूर्यनमस्कार घालताना जय दत्तगुरू म्हणा. ओम सूर्याय नमः म्हणत
सूर्याला अर्घ्य द्या, आरोग्य टिकून राहते. महत्त्वाच्या दिवशी बाहेर पडताना अवधूत चिंतन, दिगंबर म्हणा, रक्षण व यश निश्चित मिळते. व तुळशी मातेचे एक पान खाऊन व खडी साखर खाऊनच बाहेर निघावे, याने यश प्राप्त होते. घरातील मुख्य दरवाजावर ओम दत्ताय नमः कुंकवाने लिहा. गुरुवारी नकारात्मकता शक्ती आत येत नाही. प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये सेंधावे मीठ व हळद घालून आंघोळ करा व हळदीची थोडी चिमटीभर हळद पाण्यामध्ये टाकावी. याने गुरुबळ मजबूत होते. शारीरिक व मानसिक शुद्धी मिळते. दत्तगुरूंची 11 माळ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त जप करा व श्री स्वामी समर्थ जप करा. अज्ञात बाधा दूर होतात. दत्तगुरूच्या नावाने संध्याकाळी गुलाबजलाने घरात शिंपण करा. घरातील हवा हलकी व सकारात्मकता होते. गुरुवारी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा देवघरात लावा. याने लक्ष्मी स्थिरता होते व लक्ष्मी आकर्षित होते. मंत्र लावा. घरात लक्ष्मीचा वास टिकून असतो. घरात कुणी आजारी असल्यास ओम दत्ताय नमः म्हणत त्याच्या भोवती 7 वेळा फिरा. आजाराची तीव्रता कमी होते. बुधवारी सुपारी ओम लिहून घरात ठेवा. शुभ कार्यासाठी ग्रह सकारात्मकता होतात. घरात आरसा पूर्व दिशेला ठेवावा. समृद्धी व तेज वाढते. प्रवेशद्वारी घंटी लावू नका, अपशकुन टळतो. तुळशी मातेपुढे रोज दीप लावा. तणाव कमी होतो. शनिवारी घरात लिंबू पाणी शिंपडा. वाईट नजर नकारात्मकता दूर होतात. शुक्रवारी तांदूळात नाणे ठेवून पूजा करा. लक्ष्मी प्राप्ती होते. गुरुवारी केवड्याचे फुलं अर्पण करा स्वामींना. घरात यश आणि शांतता राहते. श्री स्वामी समर्थ म्हणत दररोज दिवसाची सुरुवात करा. उठता क्षणी दोन्ही हात पहा आणि श्री स्वामी समर्थ म्हणावे. सकारात्मकता दिवस शुभ घडामोडी सुरू होतात. घरात सतत वाद असतो तर दर शनिवारी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मिठाच्या पाण्याने पुसा. तणाव तक्रारी कमी होतात. रात्री भीती वाटत असेल, वाईट स्वप्न पडत असतात तर झोपण्याआधी 5 मिनिटं स्वामीचरित्र वाचा. मनःशांती, गोड झोप, मानसिक बल वाढते. भाग्य फिरत नाही. गुरुवारी भिकाऱ्याला गरम अन्नदान द्या. स्वामीच्या नावाने पूर्वजांच्या आशीर्वादाने अडकलेले कार्य पूर्ण होतात. श्रावण महिना सुरू झालेला आहे तर सोमवारी उपवास करा. सुकृपा मिळते. मनोकामना पूर्ण होतात. मद्यपान टाळा. दोष निर्माण होतात. शिवलिंगावर जल व दूध अर्पण करा. पापक्षय आयुष्य वाढते. सोमवारी केस नखे कापू नये. शरीरातील चैतन्य कमी होते. शिव नामस्मरण, मंत्र जप, भय, रोग, दुःख दूर होतात. खोटं बोलणे टाळावे. बरेचशा महिला शिवलीला अमृताचे पारायण करतात. हे नियम भक्तांना सांगतात की भक्त व्रतपूजा नव्हे तर शंभोचे लीलेचे श्रवण ही मुक्तीकडे नेतात. सोमवारी श्रवण प्रदोष महाशिवरात्र सुरू करावे. सकाळी स्नान करून शांत चिंताने वाचन सुरू करा. सुरुवातीला ओम नमः शिवाय जप 11 वेळा करा. ग्रंथासमोर गंध, फुले, बेलपत्र व्हावे. दररोज 5, 11 किंवा 21 ओळी वाचाव्या. ठराविक वेळी आणि जागा असावी. वाचन करताना शांतता राखावी. गप्पा, फोन, टीव्ही टाळा. ओम नमः शिवाय हा जप दिवसभर करावा. पारायण काळामध्ये सात्विकता ठेवावी. मांसाहार, मद्यपान, अपशब्द टाळावेत. वाचनाची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाच्या नावाने करावे. विघ्न नाहीसे होतात. 1 वेळा रोज उपवास ठेवून वाचन केल्यास विशेष फलप्राप्ती होते.
आता इथे माझी देवपूजा झालेली आहे. तिथे आता आपण महाराजांची आरती करून घेणार आहोत. बघा, प्रत्येक दिवशी दिवा तेवत ठेवा हे शिवतेजाचे प्रतीक आहे. दर गुरुवारी महाराजांची आवश्यक आरती करावी. नैवेद्य वगैरे दाखवावे. वाचनास्थळी गंगाजल जोड ठेवावे. पवित्र वातावरण निर्माण होते. वाचन करताना भजन मंत्र गुणगुणाने चालू असेल तर शांतता हवी. ग्रंथ वाचन स्पष्ट शांत भक्तिभावाने करावे. संपूर्ण कुटुंबाचे एकत्र वाचन करावे. घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते. पारायण कालावधीमध्ये घरात स्वच्छता व सुवासिक वातावरण ठेवावे. दररोज दिवा लावावा. आजचा व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.